नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 8 ऑगस्ट 2024 12 राशींचे राशी भविष्य. मेष राशी, आपल्या वरिष्ठांना गृहीत धरू नका. कार्यक्षेत्रात कुठल्या कामात खराबी असल्यामुळे तुम्ही आज चिंतित होऊ शकता आणि या बाबतीत विचार करून आपला किमती वेळ खराब करू शकता. उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नका, याने आजारी पडण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थितीतील बदल हे नक्कीच होणार आहेत. तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या खाजगी आयुष्यात अडचणी निर्माण करतील. तुम्हाला काळजी घेणारा आणि समजूतदार मित्र भेटेल. वृषभ राशी, लहान व्यवसाय करणारे या राशीतील जातकांना आज तोटा होऊ शकतो. तथापि तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. जर तुमची मेहनत योग्य दिशेत आहे तर तुम्हाला चांगले फळ नक्कीच मिळतील. घरात पडलेली कुठली वस्तू आज तुम्हाला मिळू शकते, ज्यामुळे तुम्हाला आपल्या बालपणाची आठवण येऊ शकते आणि तुम्ही उदास राहून आपला वेळ एकटा घालवू शकता. योगासने आणि ध्यानधारणा यामुळे तुमच्या शरीराला आकार मिळेल आणि मानसिकदृष्ट्या तुम्ही सक्षम राहाल. आर्थिक जीवनाची स्थिती आज चांगली सांगितली जाऊ शकत नाही. आज तुम्हाला बचत करण्यात समस्यांचा सामना करावा लागू शकतो. राग हा केवळ काही काळापुरता केलेला वेडेपणा असतो, पण त्यामुळे तुम्ही संकटात सापडू शकता याची जाणीव ठेवा. मिथुन राशी, आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. तुम्ही त्यांची काळजी करता हे त्यांना जाणवून द्या. तुमचा चांगला वेळ त्यांच्याबरोबर व्यतीत करा. त्यांना तक्रार करायला वाव ठेवू नका. तुमच्या नात्यातल्या सगळ्या तक्रारी आज निघून जातील. अन्य देशातील लोकांशी व्यावसायिक संपर्क प्रस्थापित करण्यासाठी सध्याचा काळ अतिशय योग्य आहे. तुमचे चुंबकीय सदृश, आत्मविश्वासी, आनंदी व्यक्तिमत्व तुम्हाला प्रकाश झोतात आणेल. पुन्हा ऊर्जा मिळवण्यासाठी संपूर्ण विश्रांती घ्या. तुमचा शेजारी आज तुमच्याकडून धन उधार मागू शकतो. तुम्ही त्यांना धन देण्यापूर्वी त्याची विश्वसनीयता जाणून घ्या, अथवा धनहानी होऊ शकते. कर्क राशी, आपले कौशल्य दाखविण्याची संधी आजच्या दिवशी आपणास मिळेल. अडचणी आल्या की चपळाईने काम करण्याची तुमची क्षमता तुम्हाला मान्यता मिळवून देईल. तुमच्यापैकी काही जण बऱ्याच कालावधीपासून कामकाजासाठी खूप अतिरिक्त वेळ देत आहात आणि त्यामुळे तुमची ऊर्जा कमी झाली आहे. आजच सगळा तणाव, द्विधा मनस्थितीचा आजचा शेवटचा दिवस असावा असे तुम्हाला वाटेल. आज तुमच्या समोर सादर झालेल्या गुंतवणूक योजनांचा नीटपणे विचार करायला हवा. तुम्हाला गरज भासलीच तर मित्र मदतीला धावून येतील. आजच्या दिवशी प्रेमात पडल्यामुळे एखाद्या पवित्र घटनेचा अनादर ठरू शकतो, त्यामुळे काळजी घ्या. सिंह राशी, नातेवाईकाच्या घरी जाऊन 1-2 दिवस घालवले तर दैनंदिन धकाधकीच्या जीवनातून थोडा आराम मिळेल. एका कठीण काळानंतर आजच्या दिवशी तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. वैवाहिक आयुष्य किती सुखी आहे याची तुम्हाला आज जाणीव होईल. उगाचच तणाव घेऊ नका.
नाहीतर तुमचा मानसिक तणाव वाढेल. काही महत्त्वाच्या योजना मार्गी लागल्यामुळे आपणास नव्याने अर्थसहाय्य उपलब्ध होईल. कन्या राशी, ज्या लोकांनी नातेवाईकांकडून पैसा उधार घेतला होता त्यांना ते उधार कुठल्याही परिस्थितीमध्ये परत करावे लागू शकते. तुमचा दुराग्रही वागण्यामुळे घरातील लोक दुखावतील आणि त्याचबरोबर तुमचे जवळचे मित्रही दुखावले जातील. वेळेचा सदुपयोग करण्यासाठी आज तुम्ही पार्कमध्ये फिरायला जाण्याचा प्लॅन बनवू शकता. परंतु तिथे कुणी अज्ञात व्यक्तीसोबत वाद होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे तुमचा मूड खराब होईल. तूळ राशी, कामामध्ये तुम्हाला मोठा फायदा होईल. कार्यक्षेत्रात कुठले काम असल्यामुळे आज तुमचे संध्याकाळची महत्त्वाची वेळ खराब होऊ शकते. तुमचा जोडीदार हा देवदूतच आहे आणि याची जाणीव आज तुम्हाला होईल. तंदुरुस्ती आणि वजन घटवण्याचे उपक्रम आपल्या शरीरास चांगला आकार देण्यासाठी उपयुक्त ठरतील. अति खर्च, उधळेपणा आणि शंकास्पद आर्थिक योजनांमध्ये गुंतणे टाळा. तुमच्या ज्ञान लालसेपोटी नवीन मित्र जोडाल. तुमच्या प्रेमभऱ्या स्मिताने प्रियजनांचा दिवस उजळून टाकाल. वृश्चिक राशी, तुम्ही काही दिवसावर सुट्टीवर जात असाल तर काळजी करू नका. तुमच्या अनुपस्थितीत सारे काही सुरळीत पार पडेल. पण जर काही विचित्र कारणाने अडचणी निर्माण झाल्याच तर तुम्ही आल्यावर अगदी आरामात त्यावर उपाय योजू शकाल. उद्योग व्यवसायानिमित्त केलेला प्रवास दीर्घकाळपर्यंत फायदेशीर ठरू शकतो. आशावादी रहा आणि चांगल्या उजळ बाजूकडे लक्ष द्या. आपल्या आत्मविश्वासाला अपेक्षांची जोड मिळाल्यामुळे आपल्या आशा, आकांक्षा आणि स्वप्ने प्रत्यक्षात येतील. ही गोष्ट लक्षात घ्या की दुःखाच्या प्रसंगात तुमचे संचित धनच तुमच्या कामी येईल. म्हणून आजच्या दिवशी धनसंचय करण्याचा विचार करा. धनुराशी, कार्यक्षेत्रात कुणाशी जवळीकता ठेवू नका. तुमची बदनामी होऊ शकते. जर तुम्हाला कुणासोबत जोडायचे आहे तर ऑफिसपासून दूर राहूनच त्यांच्याशी बोला. आज तुम्ही महत्त्वाच्या विषयावर लक्ष द्या. एखादा नातेवाईक, मित्र किंवा शेजारी तुमच्या वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण करेल. आज जवळच्या मित्राच्या मदतीने काही लोकांना चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. हे धन तुमच्या बऱ्याच समस्यांना दूर करू शकते. घरात कोणतेही बदल करायचे असतील तर ज्येष्ठांचा सल्ला घ्या, अन्यथा त्यांचा रोष ओढावून घ्याल आणि आनंद गमावून बसाल. खाजगी नातेसंबंध संवेदनशील आणि कमजोर असतात. मकर राशी, तुमच्या तीव्र भावनांना आवर घाला, नाहीतर तुमचे प्रेम प्रकरण धोक्यात येऊ शकते. आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुम्ही काहीतरी खास करणार आहात. शुभ कार्याचे सोहळे घरीच करा. कुटुंबात वैद्यकीय खर्च निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोठ्या समुदायाशी संलग्न होण्यामुळे तुम्हाला आनंद, मनोरंजन लाभेल, पण तुमचा खर्च वाढता असेल. आपल्या प्रिय व्यक्तीशी भेटवस्तूंची देवाणघेवाण करण्यास अतिशय शुभ दिवस आहे. कुंभ राशी, अनपेक्षित स्रोतांद्वारे तुमची मिळकत होईल. मुलांशी कडक वागल्यामुळे त्यांना तुमचा जाच वाटेल. तसे वागण्यापासून तुम्ही स्वतःला रोखले पाहिजे आणि लक्षात ठेवा, त्यामुळे तुमच्या दोघांमध्ये अनेक अडथळे निर्माण कराल.
आजच्या दिवशी डेटवर जाणार असाल तर विवादात्मक विषय करणे टाळा. स्त्री सहकारी तुम्हाला चांगलं पाठबळ देतील आणि प्रलंबित कामांची पूर्तता करण्यास मदत करतील. तुम्हाला आपल्या घरातील लहान सदस्यासोबत वेळ घालवणे शिकले पाहिजे. जर तुम्ही असे केले नाही तर तुमच्या घरात सद्भाव बनवण्यात यशस्वी होणार नाही. तुम्ही आज योजना आखण्याआधी तुमच्या जोडीदाराचे मत घेतले नाही तर तुम्हाला विपरीत प्रतिक्रिया मिळू शकेल. तुमच्या उद्धट वागण्यामुळे तुम्ही बायकोचा मूड घालवाल. नातेसंबंधामध्ये समोरच्या व्यक्तीबद्दल अनादर दाखवणे आणि त्या व्यक्तीला गृहीत धरणे यामुळे संबंध बिघडतात. हे तुम्हाला समजायला हवे. मीन राशी. या राशीतील व्यक्ती आजच्या दिवशी तुमच्या भाऊ बहिणीसोबत काही सिनेमा किंवा मॅच पाहू शकतात. असे करून तुमचे लोकांमधील प्रेमात वाढ होईल. आज तुम्ही तुमच्या वैवाहिक आयुष्यातल्या दुःखद आठवणी विसरून जाल आणि वर्तमान काळ साजरा कराल. कार्यालयातून लवकर बाहेर पडण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या मौज मजेसाठी वेळ खर्च करा. व्यापाऱ्यांना आज व्यापारात घाटा होऊ शकतो आणि आपल्या व्यवहाराला उत्तम बनवण्यासाठी तुम्हाला पैसा खर्च करावा लागू शकतो. मुलांकडून एखादी थरारक बातमी मिळण्याची शक्यता आहे. भागीदारी तत्वावर नवीन व्यवसाय सुरू करायला चांगला दिवस. सर्वांनाच चांगला फायदा होऊ शकतो, पण भागीदारांशी करार करण्यापूर्वी पुन्हा एकदा विचार करा. धन्यवाद. असेच 12 राशींचे राशी भविष्य रोज ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.